नमस्कार विद्यार्थ्यांनो. माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 8वीतल्या गणित या विषयातला धडा क्रमांक 6व्याचा तिसरा भाग. या धड्याचे नाव आहे बैजिक राशींचे अवयव. तर चला आता ह्या तिसऱ्या भागाला सुरू करू. या भागात आपण शिकणार आहोत a चा घन वजा b चा घनचे अवयव. मागच्या पाठात किंवा मागच्या भागात आपण पाहिले a चा घन अधिक b चा घन आणि ते कसे काढले a अधिक b पूर्ण कंसाच्या घनावरनं. इथे आपण तसेच करणार आहोत, फक्त ह्याचे सूत्र किंवा याचे अवयव आपण a वजा b पूर्ण कंसाचा घन यावरनं काढू. तर चला सुरू करूया. a वजा b पूर्ण कंसाचा घन आपण कसा लिहितो? a चा घन वजा 3a चा वर्ग b अधिक 3ab चा वर्ग वजा b चा घन. लक्षात ठेवा, इथे लक्षात कसं ठेवायचं? इथे चिन्हे लक्षात ठेवायचे वजाबाकीचे. वजाबाकीचे चिन्हे एक सोडल्यानंतर दुसऱ्या वेळेस येते. म्हणजे इथे पहिल्यांदा आले तेव्हा एक सोडा आणि दुसऱ्या वेळेस लिहा. हे लक्षात ठेवा. आता पुढे यामध्ये आपण काय करणार आहोत? a चा घन आणि b चा घन. a चा घन वजा b चा घन एका ठिकाणी ठेवू आणि हा वजा 3a चा वर्ग b अधिक 3ab चा वर्ग हा डाव्या बाजूला नेऊ. ज्या वेळेस नेऊ त्यावेळेस यांचे चिन्ह बदलले जाईल. किंवा त्याआधी आपण एक काम करू शकतो. या दोन्ही संख्यांमधून 3ab ही समान काढू. जर 3ab यातून समान काढली तर इथे फक्त a उरेल, यातून 3ab समान काढली तर फक्त b उरेल. परंतु काढताना आपण वजाचं चिन्ह बाहेर काढणार आहोत. तर लक्षात ठेवा, जेव्हा वजाचं 3 वजा 3ab हे चिन्ह बाहेर काढू त्यावेळेस a ची संख्या होते अधिक आणि b ची संख्या होते वजा. कारण यातून वजा बाकीचे चिन्ह बाहेर निघाले तर वजा गुणिले वजा हे अधिक होते. तर दोन वजा मिळून जर अधिक होते त्यातली एक वजा चिन्ह समजा बाहेर काढलं तर इथे वजा बाकी चिन्ह होते म्हणून आपण वजा लिहिले. किंवा त्याची उलटी ही पद्धत तुम्ही करू शकता. ह्या वजा 3ab ने आतमध्ये गुणले तर हा a बरोबर यांचा गुणाकार वजा होईल आणि b बरोबरचा गुणाकार अधिक होईल. कारण वजा गुणिले वजा म्हणजेच ऋण गुणिले ऋण हे अधिक धन असते. आता पुढे आता हे वजा 3ab कंसात a वजा b हे आपण घेऊन उजव्या बाजूला नेऊ. म्हणजे डाव्या बाजूला म्हणजेच ही संख्या पहिले लिहू a चा घन वजा b चा घन आणि ही संख्या आपण डाव्या बाजूला नेली ते ही वजा चिन्ह होईल अधिक. तर आपण बघा काय लिहिले a वजा b चा पूर्ण कंसाचा घन अधिक 3ab कंसामध्ये a वजा b. आता याला a वजा b चा घन आपण दोन भागात करूया. म्हणजेच काय a वजा b एका कंसात दुसऱ्या वजात a वजा b चा पूर्ण वर्ग. का केले? कारण इथे a वजा b आहे तर यातूनही एक a वजा b का समान निघू शकतो. त्याकरता आपण असं केले. तर यातून एक a वजा b जर समान काढले तर हा पूर्ण कंसचा वर्ग जशा तसा अधिक 3ab जशा तसा. कारण आपण a वजा b ह्या गुणाकारातून आणि ह्या गुणाकारातून समान काढले म्हणून. त्या दोघांमधून समान काढले म्हणून a वजा b चा पूर्ण कंसाचा वर्ग राहिला आणि यातून समान काढले म्हणून 3ab कंसात समान राहिले. आता a वजा b चा वर्ग आपण विस्तार करूया. तर काय उत्तर येते? a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. तर ते लिहिल्यानंतर काय कळेल? इथे पहा, इथे अधिक 3ab आहे, इथे वजा 2ab आहे. तर 3 वजा 2 उत्तर येते अधिक 1 म्हणजेच काय ab. तर पाहू शकता आपल्याला a चा घन वजा b चा घन याचे अवयव किंवा याचे विस्तार सूत्र काय मिळाले? a वजा b एका कंसात आणि दुसऱ्या कंसात a चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग. तर तुम्ही याच पूर्ण सूत्राला किंवा ह्या अवयवांना जर तुम्ही तुलना केली कशाबरोबर? a चा घन अधिक b चा घन तर त्यामध्ये कसे होते? इथे होते a अधिक b या वजाबाकीच्या a चा घन वजा b चा घन मध्ये आहे a वजा b. आता पुढच्या कंसामध्ये होता a चा वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग. कशात? a चा वर्ग घन अधिक b च्या घनामध्ये. इथे काय आहे? इथे तिन्ही संख्या अधिक आहे. तर हा फक्त फरक लक्षात ठेवा. आता वळूया उदाहरणांकडे, त्यावरून तुम्हाला कळेल याची मांडणी किंवा याचे उत्तर कसे काढायचे ते, याचे अवयव कसे पाडायचे ते. पहिले उदाहरण आहे x चा घन वजा 8y चा घन. आपल्या सर्वात महत्वाचं काय? a ची संख्या किती आणि b ची संख्या किती हे ओळखले पाहिजे. जेव्हा हे ओळखले जाईल त्यावेळेस आपल्याला फक्त त्या अवयवांमध्ये त्या a आणि b च्या संख्या ठेवायच्या, बाकी काही करायचं नाही. तर पहिल्यांदा इथे a ची संख्या आहे x आणि इथे b ची संख्या किती आहे? b चा घन इथे मिळालाय 8y चा घन. लक्षात ठेवा, b चा घन इथे मिळालाय 8y चा घन. म्हणजेच काय? y चा घन म्हणजे y कंसात लिहू शकतो आणि पूर्ण कंसाच्या बाहेर घन लिहू शकतो. परंतु 8 चा घनमूळ काय येतो? तर 8 मला आत्ताच म्हटले होते 8 चा घन. आता इथे पहा,
बीचा घन, त्या बीच्या घनामध्ये आपल्याला काय 8 वायचा घन आहे. त्या वायचा घन आपण सेपरेट लिहू शकतो, म्हणजे काय कंसामध्ये वाय लिहा, त्याच्यावरती घन लिहा. परंतु 8 हा कोणाचा घनमूळ आहे? 8चा घनमूळ काय आहे? तर आपल्याला माहिती पाहिजे. 2चा घन 8 आहे किंवा 8चा घनमूळ 2 आहे. म्हणजेच काय, आपल्याला कंसामध्ये उत्तर आपण लिहू शकतो 2y पूर्ण कंसाचा घन. कारण हा घन जर आपण आतमध्ये घेतला तर 2चा घन होईल, ते उत्तर येईल 8 आणि yचा घन होईल, ते होईल y घन. पुढे आता आपल्याला इथे कळलंय की a ची संख्या आहे x आणि b ची संख्या आहे 2y किंवा 2y. आता फक्त ते उत्तरात मैले मांडायचे, म्हणजेच कसे a वजा b हा होता सूत्र किंवा अवयव, तर आपण तिथे लिहिले x वजा 2y. आणि त्यापुढे दुसऱ्या कंसामध्ये सगळ्यांचे इथे बेरीजचे चिन्ह आहे की धन संख्या आहेत. मग आपल्याला तिथे फक्त a चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग लिहायचा. तिथे a आहे x चा वर्ग लिहिला, अधिक ab म्हणजे काय 2xy आणि अधिक b चा वर्ग म्हणजे 4y चा वर्ग. तर हे मिळाले आपले उत्तर. आता दुसरे उदाहरण घेतले तर 27p चा घन वजा 125p चा घन. तर इथे 27 कोणाचा घन आहे? घनमूळ आहे 27 चा घनमूळ आहे 3 आणि 125 चा घनमूळ आहे 5, म्हणजे 5 चा घन आहे 125 आणि 3 चा घन आहे 27. याचा अर्थ काय, a ची संख्या भेटली 3p आणि b ची संख्या भेटली 5q. आता फक्त ते सूत्रात ठेवायचे किंवा अवयवांमध्ये ठेवायची. तर आपलं उत्तर कसं आहे, a वजा b पहिल्या कंसात म्हणजे 3p वजा 5q. दुसऱ्या कंसामध्ये a चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग, म्हणजे a चा वर्ग भेटला 9p चा वर्ग अधिक ab म्हणजे ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणजे 15pq आणि सगळ्यात शेवटी b चा वर्ग म्हणजे काय 5q चा वर्ग म्हणजे 25q वर्ग आपल्याला मिळाले. आता वळूया पुढच्या उदाहरणाकडे. तिसरे उदाहरण आहे 54p चा घन वजा 250p चा घन. आता इथे पहा 54 हा कोणाचाही घन, 54चा घनमूळ काढले तर काही मिळणार नाही, कुठलीही पूर्णांक संख्या येणार नाही. तसेच 250 ही आपल्याला समजा उत्तर काढले तर आपल्याला पूर्णांक संख्या येणार नाही. मग काय करायचंय, याच्या शेवटी पहा इथे दोघांच्या शेवटी इथे एकच स्थानात 0 आहे आणि 4 आहे. म्हणजेच काय, ह्या दोन्ही संख्या समजल्या म्हणजे 2 ने याला भाग जाऊ शकतात. 2 ने जर भागले तर इथे उत्तर येते 27, इथे उत्तर येते 125 आणि 125 आणि 27 हे 3चा आणि 5चा घन आहेत. आपण काय केले, 27p चा घन आपण लिहिला 3p पूर्ण कंसाचा वर्ग घन आणि 125q चा घन आपण लिहिला कंसामध्ये 5q चा घन. आता a भेटला 3p, b भेटला 5q, तर फक्त त्याची संख्या लिहायची आपल्या सूत्रामध्ये. तो सूत्र काय होतं, a वजा b म्हणजेच काय 3p वजा 5q आणि पुढच्या कंसामध्ये a चा घन a चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग, जे आपण मागच्या उदाहरणात पाहिले. पूर्ण कंसाला फक्त 2 ने गुणा, कारण 2 इथून समान काढला होता. चौथा प्रश्न आहे a चा घन वजा 1/a चा घन. तर इथे a आहे aच आणि b आहे 1/a. तर लिहिताना कसं लिहिणार, a वजा b म्हणजे काय a वजा 1/a. पुढच्या कंसामध्ये a चा वर्ग म्हणजे काय a चा वर्गच येणार. त्यापुढे ab म्हणजे या दोघांचा गुणाकार म्हणजे a गुणिले 1/a, हे दोघे एकमेकांना भाग जातात तर उत्तर येते एकच. आणि त्यापुढे b चा वर्ग म्हणजे 1/a चा वर्ग, जे मिळाले आपल्याला उत्तर. आता प्रश्न आहे सोपे रूप द्या, ज्यामध्ये प्रश्न आहे a वजा p चा घन वजा a चा घन वजा b चा घन. आपल्याला हा प्रश्न आहे ज्यामध्ये आपल्याला याचं उत्तर मांडायचं, तर काय येईल. तर पहा a वजा b पूर्ण कंसाचा घन आपण पहिला सोडून घेऊ, तर आपलं उत्तर येते a चा घन वजा 3a वर्ग v अधिक 3ab वर्ग वजा b चा घन. आता त्यामधून वजा करायचे a चा घन वजा b चा घन, तर काय करावं लागेल, तर याचं पूर्ण उत्तर लिहा a वजा b एका कंसात, दुसऱ्या कंसात a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक ab. त्यानंतर दोन्ही कंसांचा गुणाकार करा, त्यावेळेस आपल्याला हे उत्तर भेटेल. आता त्यात वजाबाकी केली, त्यात सगळे सोडवले तर आपल्याला काय भेटेल बघा, a चा घन a चा घन गेला, b चा घन पूर्ण गेला, उरला काय वजा 3a चा वर्ग b अधिक 3ab चा वर्ग, जे आपल्याला भेटते शेवटचं उत्तर. सहावा प्रश्न आहे सोपे रूप द्या, 2x अधिक 3y चा घन पूर्ण कंसात वजा 2x वजा 3y पूर्ण कंसाचा घन. आता हा आहे a अधिक b चा घन आणि दुसरा आहे a वजा b चा घन पूर्ण कंसाचा घन आहे आणि मध्ये फक्त वजाबाकी चिन्ह आहे. तर आपण लिहिताना लिहूया. आता तुम्हाला माहिती आहे a अधिक b आणि a वजा b हेही सूत्र वापरू शकतो, परंतु त्याआधी समजा आपण a अधिक b चा पूर्ण कंसाचा घन आपण लिहिला तर आपण कसा लिहितो, किंवा इथे पहा सहावा प्रश्न आहे सोपे रूप द्या. आता इथे संख्या दिली, पहिल्या कंसामध्ये दिली 2x अधिक 3y पूर्ण कंसाचा घन वजा 2x वजा 3y पूर्ण कंसाचा घन.
आता इथे समजा म्हटले तर मी पूर्ण कंसाला ए पकडेल आणि ह्या पूर्ण कंसाला जर बी पकडेल तर आपल्याला उत्तर भेटेल ए चा घन वजा बी चा घन. आणि त्यामध्ये आपण काय करणार, आपण त्याचं सूत्र मांडणार, त्याचे अवयव मांडणार. ते आहेत ए वजा बी एका कंसात, दुसऱ्या कंसात ए चा वर्ग वजा अधिक ए बी अधिक बी चा वर्ग. तर फक्त ती संख्या तिथे लिहा. तर ए संख्या भेटली 2x अधिक 3y, तर ती लिहिली पहिल्या कंसात. वजा बी म्हणजे 2x वजा 3y दुसऱ्या कंसात. आता हा कंस पूर्ण करा. आता त्याच्या पुढच्या भागात लिहा ए चा वर्ग म्हणजे काय, ह्या पूर्ण संख्येचा वर्ग, अधिक बी चा वर्ग म्हणजे ह्या पूर्ण संख्येचा वर्ग, अधिक ए बी म्हणजे ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार. तर तो आपण लिहिला. आता इथे पहा, हे जर वजाचे हे कंस जर उघडला तर हे वजा चिन्ह आतमध्ये गुणाकार गुणले जाईल, तर ही संख्या होईल वजा 2x आणि ही संख्या होईल अधिक 3y. तर वजा 2x वजा अधिक 2x हे गेले, उरले 3y अधिक 3y 6y आले. यापुढे पहा, या पूर्ण ए अधिक बी चा वर्ग जर आपण सोडवला तर काय येतं, ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. तर ए चा वर्ग आला 4x वर्ग अधिक बी चा वर्ग आला 9y वर्ग आणि गुणाकारात 2 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजेच 12xy. त्यापुढे ह्या दोघांचा आपण वर्ग केला तर आपल्याला फक्त हे दोघंही समान असतील, फक्त वजा चिन्ह असेल. आता ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे काय, ए अधिक बी आणि ए वजा बी चा फॉर्म्युला आहे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, म्हणजेच काय 2x चा वर्ग आणि 3y चा वर्ग, म्हणजेच 9y चा वर्ग आला आणि 4x चा वर्ग आला. आता यामध्ये पहा 4x चा वर्ग 4x चा वर्ग 4x चा वर्ग एकूण झाले आता इथे पहा 4x चा वर्ग 4x चा वर्ग 4x चा वर्ग एकूण झाले 12x चा वर्ग. त्यानंतर इथे आहे 12xy वजा 12xy, तर हे पूर्ण आता निघून गेले. 9y चा वर्ग वजा 9y चा वर्ग हे निघून गेले, तर शेवटी उरले काय फक्त 9y वर्ग. आता आपल्याला जो 6y आहे तर हे बघा, हे 12x वर्ग लिहिला अधिक 9y चा वर्ग. आता तुम्हाला पाहिजे 6y आतमध्ये गुणले गेले तर 12 येते, तर 72x चा वर्ग गुणिले y अधिक 54y चा घन हे आपलं उत्तर मिळाले. आता ह्या भागावरती असलेला आधारित सराव संच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता पुढचा भाग बघूया या धड्याचा. हा आहे गुणोत्तरीय बैजिक राशी. म्हणजेच काय, आपल्याला बैजिक राशी दिल्यात पण a छेद b म्हणजे अंशात आणि छेदामध्ये त्या गुणोत्तरीय राशी आहेत. तर त्यांना सोडवायचे कसे आपण पाहू. आता इथे पहा, ए आणि बी या दोन बैजिक राशी असतील तर a छेद b या राशीला गुणोत्तरीय बैजिक राशी म्हणतात. म्हणजे ह्या ए आणि बी या दोन बैजिक राशी आहेत आणि त्या समजा अंशछेदात असतील तर त्याला आपण म्हणतो गुणोत्तरीय बैजिक राशी. गुणोत्तरीय बैजिक राशींना सोपे रूप देताना कराव्या लागणाऱ्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार इत्यादी क्रिया परिमेय संख्यांवरील क्रियांप्रमाणेच असतात. बैजिक राशींचा भागाकार करताना छेद किंवा भाजक शून्य असू शकत नाही, हे नेहमी ध्यानात घ्या. आपल्याला छेदात किंवा म्हणजे बी ची संख्या आपल्याला कधीही शून्य नाही पाहिजे, ही शून्येतरच असायला हवी. आता उदाहरण घ्या. पहिला प्रश्न आहे सरळ रूप द्या. यामध्ये ए चा वर्ग अधिक 5a अधिक 6 आणि छेदामध्ये ए चा वर्ग वजा a वजा 12 गुणाकारात a वजा. आता पहा उदाहरण. पहिला प्रश्न आहे सरळ रूप द्या. यामध्ये अंशात लिहिले ए चा वर्ग अधिक 5a अधिक 6 आणि छेदामध्ये लिहिले ए चा वर्ग वजा a वजा 12 गुणिले अंशात लिहिले ए वजा 4 आणि खाली लिहिले भागाकारात ए चा वर्ग वजा 4. आता लक्षात घ्या, वरची जी बैजिक राशी दिली आहे त्यामध्ये हा शेवटचा जो स्थिर पद आहे तो खरं तर दोन संख्यांचा गुणाकार आहे आणि त्याच दोन संख्यांचा बेरीज जर केली तर आपल्याला या चलाची जो सहगुणक आहे ते उत्तर भेटेल. म्हणजेच काय, याचे आपल्याला अवयव पाडायचे. त्याचे अवयव काय पडतील, 3 आणि 2 म्हणजेच काय a अधिक 3 आणि a अधिक 2. तसेच इथेही पहा, हा वजा 12 आहे म्हणजेच काय दोन संख्यांचा गुणाकार वजा 12 आला आणि त्यात सेम सारख्याच दोन संख्यांची समजा बेरीज केली तर वजा येते. जेव्हाही बेरीज वजामध्येच येते तेव्हा त्या दोन संख्यांची मधली जी मोठी संख्या असते तिला वजाबाकी चिन्ह असते. म्हणजेच काय 4 गुणिले 3 घेतले तर वजा 12 येते आणि 4 ची संख्या समजा वजा घेतली तर वजा 4 गुणिले 3 घेतले तर वजा 12च येते आणि वजा 4 अधिक 3 घेतले तर आपल्याला उत्तर वजा 1च भेटते. म्हणजे आपल्याला उत्तर भेटले a वजा 4 a अधिक 3. आता यामध्ये पहा, a चा वर्ग वजा 4 आहे. हा खरंच 4 कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे, ती आहे 2. आपण लिहू शकते a चा वर्ग वजा 2 चा वर्ग. आता a चा वर्ग वजा b चा वर्ग कोणामुळे मिळाला किंवा त्याचे अवयव काय आहेत तर a अधिक 2 आणि a वजा 2 ते आपण लिहिले. आता फक्त एक काम करा,
अंशछेदात ज्या समान संख्या येतात त्यांना फक्त काढून टाका. म्हणजे हे दोन एकमेकांना भागले जाणार. a+3 a+3 एकमेकांना भागले, a-4 a-4 एकमेकांना भागले. तर उत्तर आले काय 1/a-2 हे. दुसरे उदाहरण घ्या. इथे पहा 7x चा वर्ग अधिक 18x अधिक 8 हे अंशात आले आणि छेदामध्ये 49x चा वर्ग वजा 16. दुसऱ्यात दिले 14x वजा 8 आणि इथे आहेत x अधिक 2 छेदामध्ये. आता यात तुम्ही भाग पाडायचे तर कसे भाग पाडाल? तर 7 गुणिले 8 केले तर 56. 56 चे असे भाग पाडा जेणेकरून त्या दोन संख्यांची बेरीज येईल 18. तर काय उत्तर येते? आपल्या उत्तर भेटेल 8 7 56 किंवा अजून जर फोड केली तर आपल्याला काय उत्तर भेटेल ते बघा. तसेच 49x चा वर्ग वजा 16 आहे. तिथे काय करावं लागेल? ते a शोधावं लागेल, इथे b शोधावं लागेल. ते a आहे 7x, b आहे 4. कारण हा a चा वर्ग आणि b चा वर्ग आहे. तर त्यानुसार संख्या मांडली. तर इथे वरती केले तर 7x अधिक 4 आले, x अधिक 2 आले. खाली आले 7x अधिक 4 आणि 7 वजा x, 7x वजा 4. इथून समजा दोन समान घेतले तर उत्तर येईल 7x वजा 4. आता हे 7x वजा 4 7x वजा 4 गेले, 7x अधिक 4 7x अधिक 4 गेले आणि x अधिक 2 x अधिक 2 गेले तर उत्तर आले 2. तिसरा प्रश्न सरळ रूप द्या. x चा वर्ग वजा 9y चा वर्ग छेदामध्ये आहेत x चा घन वजा 27y चा घन. तर यामध्ये आपण फोड करताना लक्षात ठेवा हा a आहे, इथे आहे b. तर a चा वर्ग वजा b चा वर्ग हा आपल्याला सूत्र वापरायचे. तर त्यामध्ये b काय भेटला तर 9y आहे, 9y चा वर्ग आहे. तर b चा वर्ग भेटला 9y चा वर्ग. तर b काय आहे 3y. तर हे लक्षात ठेवा. आता a चा वर्ग वजा b चा वर्ग असतो a अधिक b a वजा b म्हणजेच काय x अधिक 3y x वजा 3y. इथे संख्या आहे x चा घन वजा 27y चा घन म्हणजे ते एक आहे x आणि b आहे 3y. त्याचं सूत्र आहे a वजा b दुसऱ्या कंसामध्ये a चा वर्ग b चा वर्ग अधिक ab. तर आपण घेतले x वजा 3y a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 3xy. तर यामध्ये पहा x अधिक x वजा 3y x वजा 3y गेले तर आपलं उत्तर भेटले x अधिक 3y छेदामध्ये x चा वर्ग अधिक 3xy अधिक 9y चा वर्ग. तर आज आपण काय शिकलो? आज आपण दोन गोष्टी शिकलो म्हणजेच काय गुणोत्तरीय बैजिक राशींचे अवयव कसे पाडायचे किंवा त्यांचे उत्तर कसे काढायचे. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काय ह्या धड्यामध्ये किंवा विस्तार सूत्रामध्ये जितकी सूत्रे पाहिली त्या सर्वांचं आपल्याला पाठांतर असले पाहिजे. जर पाठांतर असेल तरच ह्या शेवटच्या भागाचा प्रश्नावली किंवा सराव संच आपण सोडवू शकतो. तर चला आज आपण इथेच थांबूया. याच्या पुढच्या भागांमध्ये आपण सगळे सराव संच सोडूया. आता आपण इथेच थांबू. धन्यवाद.